greet you all in the name of Lord Jesus Christ, your and my Savior, on this Sunday worship service. संडेच्या उपासनेच्या दिवशी आपला जो तारणारा आहे प्रभू येशू, त्याच्या नावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. He is our guide. तो आपला गाईड आहे. He is our friend. तो आपला मित्र आहे. He is our Savior. तो आपला तारणारा आहे. And He is the best friend. आणि प्रभू येशू आपला बेस्ट फ्रेंड, सखा मित्र आहे. And we were waiting for the resurrection of Lord Jesus Christ. आपण प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची वाट बघत होतो. And He has done His work. आणि प्रभू येशूने त्याचं कार्य केलेलं He आहे. has brought us from the valley of the sin. आणि पापाच्या दरीतून त्याने आपल्याला वर काढलेलं He आहे. has really brought us out of the darkness of sin in our life. आणि आपल्या जीवनात मध्ये जो अंधार होता, पापाचा अंधार, त्या अंधारातून त्याने आपल्याला प्रकाशात आणलेला आहे. The Savior is waiting. आणि तारणारा आपली वाट पाहत आहे. According to the book of Revelation, 3rd chapter and 20th verse, आणि प्रकटीकरण 3रा अध्याय आणि 20वं वचन यानुसार आपली वाट प्रभू येशू बघत आहे. the Savior is waiting. तारणारा प्रभू येशू आपली वाट बघत आहे. And there is one beautiful song sung by Ralph Carmichael. रॉल्फ कार्मिकेल ह्याने प्रभू येशू बद्दल एक सुंदरसं असं गीत लिहिलेलं आहे. He was one of the best Bible singers. आणि शास्त्रावर आधारित गीत रचणारा हा एक महान असा गायक होऊन गेला. And the title of the song is The Savior is Waiting. आणि त्याचं टायटल, शीर्षक आहे की तारणारा तुमची वाट पाहत आहे. It was extremely popular in 1950s in America and throughout the world. आणि 1950 ह्या साली हे गीत संपूर्ण अमेरिकेत आणि जगामध्ये प्रसिद्ध असं होतं. And this song is full of meaning. आणि हे संपूर्ण त्याने लिहिलेलं जे गाणं आहे, ते गाणं फार फार अर्थपूर्ण आहे. The Savior is waiting for you and me. तारणारा तुमची आणि माझी वाट पाहत आहे. And there are some truths He has brought out from this song. आणि ह्या गाण्यामधून काही सत्य त्याने आपल्या समोर ठेवलेली He आहे. wants to come into your heart. आणि तारणारा जो आहे प्रभू येशू, त्या प्रभू येशूला आपल्या हृदयामध्ये यायचं आहे. He wants to come to you in your heart. तारणाऱ्या प्रभू येशूला आपल्या हृदयामध्ये यायचं आहे. He wants to sit and dine with you in your heart. प्रभू येशूला आपल्या हृदयामध्ये येऊन आपल्या संगती त्याला भोजन करायचं And आहे. He has brought out 4 truths from this song. आणि हे जे गाणं आहे, या गाण्यामधून जे आत्ताच आपण ऐकलं, त्या गाण्यामधून 4 सत्य आपल्याला आज पाहायचे आहेत. The first संदेशामध्ये point is the Savior is waiting to come into your heart. आणि त्यामधला पहिला पॉइंट आहे, पहिला मुद्दा आहे, तारणारा जो आहे म्हणजे प्रभू येशू जो आहे, तो वाट पाहत आहे आपल्या हृदयामध्ये येण्याची. Christ can do very little for as long as you keep Him on the outside of your life. आणि प्रभू येशू फक्त थोडंच कार्य करू शकतो, फार कमी कार्य करू शकतो, जर आपण प्रभू येशूला आपल्या हृदयाच्या बाहेरच ठेवलं तर. He doesn't want to sit out of your life. आणि प्रभू येशूची अशी इच्छा नाहीये की त्याने आपल्या हृदयाच्या बाहेरच राहावं. He wants to come into your life, into your heart. प्रभू येशूला आपल्या हृदयामध्ये यायचं आहे, आपल्या जीवनामध्ये त्यांना यायचं आहे. With the best gift of forgiveness from sin in your life. आणि सगळ्यात उत्तम अशी भेट घेऊन, सगळ्यात उत्तम असं बक्षीस घेऊन, तेच आहे प्रत्येकाच्या पापाची पापक्षमा. The gift of new life, the salvation, the freedom from sin in your life. आणि जीवनाची भेट हे द्यायचं आहे, पापापासून मुक्ती ही प्रभू येशूला आपल्या प्रत्येकाला द्यायची आहे. And He wants to do it right away.
आणि प्रभू येशूला ह्याला जास्त वेळ लावायचा नाही, ताबडतोब ही गोष्ट करायची That's आहे. why he was knocking at the door of your heart. आणि म्हणूनच प्रभू येशू आपल्या हृदयरूपी दाराशी कंटिन्युअस सतत ठोकत आहे. And one thing is sure, that he doesn't want to come into your heart without your permission. आणि एक गोष्ट मात्र खरी आहे की प्रभू येशूला आपल्या हृदयामध्ये जबरदस्ती यायचं नाहीये, आपल्या परमिशन शिवाय यायचं He नाहीये. doesn't want to keep breaking the door of heart of your life. आणि आपल्या हृदयरूपी जे दार आहे, हृदयाचं दार आहे, ते दार तोडून पण प्रभू येशूला यायचं He नाही. doesn't want him to be an unwelcome guest. आणि प्रभू येशूला असंही नकोय की आपण प्रभू येशूचं स्वागत करत नाहीये, त्याला वेलकम करत नाहीये आणि तो तसाच येत आहे, असंही प्रभू येशूला He नकोय. wants you to welcome him. प्रभू येशूची अशी इच्छा आहे की आपण प्रभू येशूचं स्वागत He करावं wants to be a happy guest with you. आणि प्रभू येशूला आनंदी गेस्ट, हॅपी गेस्ट असं म्हणून आपल्या हृदयामध्ये यायचं The आहे. Savior Lord Jesus Christ is waiting for you to come into your heart. आणि तारणारा जो आपला आहे प्रभू येशू, तो हृदयामध्ये येण्याचा वाट पाहत आहे. Second thing is that दुसरा मुद्दा बघूया आपण. the Savior is waiting to do something to you. आणि आपल्याला काहीतरी चांगलं करायची आपल्या तारणाऱ्याची इच्छा आहे. Many of us think that he can do many things in our life. आणि बरेच जण असा विश्वास ठेवतात की तारणारा प्रभू येशू भरपूर काही करू शकतात. But he wants to do something special to you in your life. पण आपला जो तारणारा आहे त्याला काहीतरी स्पेशल आपल्याला करायचं आहे. Jesus Christ wants to give you the privilege of entering into the family of God by becoming one of God's children. आणि प्रभू येशूला आपल्याला एक सुंदर अशी संधी द्यायची आहे, आपण म्हणूया गिफ्ट द्यायचं आहे. काय गिफ्ट आहे की आपल्याला त्याचं जे दैवी कुटुंब आहे, रॉयल कुटुंब आहे, त्या रॉयल कुटुंबामध्ये आपल्याला प्रवेश द्यायचा आहे, त्याचे लेकरं म्हणून. If he wants to be he wants you to be the sons and daughters in the family of God. आणि जे देवबापाचं कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये प्रभू येशूला तुम्ही आणि मी त्याचे लेकरं म्हणून त्यामध्ये एंटर करावं, जावं, राहावं अशी त्याची इच्छा And आहे. St. John 1:12 has clearly said that. शुभवर्तमान, योहानाचे शुभवर्तमान 1 अध्याय 12व्या वचनामध्ये असंच लिहिलेलं आहे. आपण वाचूया वचन. योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय 12वं वचन. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. Whoever have accepted him as the head of the family have become the children of God. आणि ज्यांनी प्रभू येशूला आपल्या घरातला मुख्य म्हणून निवडलेला आहे, त्यांना त्याचे मुलं होण्याचा अधिकार प्राप्त झालेला The आहे. moment you accept him, you have become the sons and daughters in the family of Lord Jesus Christ. आणि ज्या क्षणी आपण प्रभू येशूला स्वीकार करू, त्याच क्षणी आपण त्याचे पुत्र होण्याचा, कन्या होण्याचा, म्हणजे त्याचे लेकरं होण्याचा आपण अधिकार प्राप्त करून He घेतो. wants to give you a new nature. आणि असं झाल्यानंतर प्रभू येशूला आपल्याला एक नवीन स्वभाव द्यायचा He आहे. wants to give a new attitude in your life. एक नवा ॲटिट्यूड, एक नवीन विचार करायची धारा आपल्याला द्यायची He आहे. wants to give you everything new in your life. आणि आपल्याला प्रभू येशूने आपल्याला सर्व काही नवं द्यायचं आहे. And by giving all these things, you will become a new person. आणि ह्या सर्व गोष्टी जेव्हा प्रभू येशू आपल्याला देतील, आपण एक नवी उत्पत्ती होऊ. You will become new creature according to the 2 Corinthians 5th chapter and 17th verse. आणि प्रभू येशूने आपल्याला ह्या सर्व गोष्टी दिल्यानंतर आपण नवी उत्पत्ती होऊ. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय आणि 17व्या वचनाप्रमाणे.
वाचूया आपण करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय आणि 17व वचन. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. You have shed off all the bad things, all the old nature of your life. आणि आपल्या जीवनातला सगळा जुना स्वभाव, सगळ्या वाईट गोष्टी आपण टाकून दिलेल्या आहेत. You have become the beautiful and new creature in the name of Lord Jesus Christ. आणि आपण एक नवी उत्पत्ती, एक नवा माणूस प्रभू येशूच्या नावामध्ये झालो आहोत. He wants to do something to you. आणि प्रभू येशूला आपल्या संगती स्पेशल चांगलं करायचं आहे. He wants to do something new to you. आणि प्रभू येशूला आपल्याला नवं करायचं आहे. And that's why he is standing at the door of your life and waiting for you. आणि म्हणून प्रभू येशू आपल्या हृदयरूपी दाराच्या बाहेर उभा आहे आणि तो आपली तिथे वाट पाहत The आहे. Savior is waiting to save you. तारणारा आपल्याला वाचवण्यासाठी वाट पाहत The आहे. Savior is waiting to do something to you. आणि तारणारा आपल्या संगतीत चांगलं करायची वाट पाहत The आहे. Savior is waiting to you. आणि तारणारा आपली वाट पाहत आहे. The third point is तिसरा मुद्दा आपण बघूया. the Savior is waiting to do something for you. आणि तारणाऱ्याला आपल्याला काहीतरी चांगलं, आपल्यासाठी काहीतरी चांगलं करायचं He आहे. wants to do the best thing in your life. तारणाऱ्याला आपल्यासाठी चांगलं, द बेस्ट, एकदम बेस्ट करायचं आहे. All the bad things he wants to wipe it off. सगळ्या वाईट गोष्टी प्रभू येशूला पुसून टाकायच्या आहेत. All of us have various people in our life. आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे लोक असतात. Our loving parents give us all the good things in our life. आणि आपल्यावर प्रेम करणारे आपले प्रेमळ आई वडील सर्व गोष्टी आपल्याला देतात. Whatever you want, they give you. आपल्याला जे काही पाहिजे असतं आपले पालक आपल्याला देतात. They give you the best dresses in your to wear. आणि आपल्याला चांगले असे वस्त्र ते देतात. They give you best education so you can stand for him academically and for the family. आणि चांगलं शिक्षण ते आपल्याला देतात म्हणजे आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो. And you can give them the happy things in their life as well as happy things in the life of the church. आणि त्याचप्रमाणे आपण त्यांना चांगल्या गोष्टी देऊ शकतो आणि त्याच सोबत आपण चर्चमध्येही चांगल्या गोष्टी देऊ शकतो. When we go to our schools, our teachers give us the best education. आणि जेव्हा आपण आपल्या शाळेमध्ये जातो आपले जे शिक्षक असतात आपल्याला ते चांगल्या गोष्टी शिकवतात. They give us best teachings, best character and best moral teachings. आणि ते आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात. वेगवेगळ्या शैक्षणिकरित्या त्या शिकवतात. मॉरली ते आपल्याला सगळे चांगल्या गोष्टी शिकवतात. Our community gives us best things so that we can become the best citizens for our country. आणि आपली जी कम्युनिटी आहे, आपले आजूबाजूचे लोक जे आहेत, आपले जे पाल्य आहेत ते आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टींनी परिपूर्ण करतात म्हणजे आपण आपलं बेस्ट इतर लोकांना देऊ शकतो. So we have seen that many things, many people, many of our relatives, many of our teachers and many people around us give us many good things in our life. आणि आत्ताच आपण पाहिलं की आपले आई वडील आहेत, त्याचप्रमाणे आपले पाल्य आहेत, आपले शिक्षक जण आहेत, आपले मित्र जण आहेत, ते बरेच लोक आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये देतात. They give us many good things in our life. बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्याला ते देतात. But Lord Jesus Christ can give you one thing which others can't give. आणि प्रभू येशू आपल्याला अशी गोष्ट देतात जी इतर लोक देऊ शकत नाही. He went on the cross to die for our sins. आणि प्रभू येशू क्रूसावर गेले. क्रूसावर त्यांनी आपला प्राण अर्पिला. का? कारण आपल्या प्रत्येकाच्या पापासाठी. On the third day he rose from the death.
आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे पुनरुत्थान रविवारी प्रभू येशू मरणातून जिवंत झाले. He crushed the sting of death for you and me आणि मरणाची नांगी प्रभू येशूने मोडली तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. and made us free from the darkness of our life. आणि आपल्या जीवनातल्या अंधकारातून आपल्याला त्यांनी मुक्त केलं. The assurance of life, आणि त्यांनी आपल्याला जीवनाची खात्री दिली. the assurance of light, आणि प्रकाशाची प्रभू येशूने the आपल्याला खात्री assurance दिली. of new life. आणि प्रभू येशूने त्याच सोबत नवीन जीवनाची खात्री दिली. Only Lord Jesus Christ can give this, no one others. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आता आपण ऐकल्या फक्त प्रभू येशू आपल्याला देऊ शकतात, इतर दुसरं कोणीच नाही. Only one thing you have to do is to accept Lord Jesus Christ as your personal Savior. फक्त एक गोष्ट आपल्याला करावी लागेल की प्रभू येशू माझा वैयक्तिक तारणारा आहे असं प्रभू येशूला You स्वीकार have to करावा लागेल. accept Him and accept Him to come out of the darkness of sin in our life. आणि प्रभू येशूला आपल्याला स्वीकार का करायचा आहे? कारण आपल्याला आपल्या पापापासून, त्या पापाच्या दरीतून, त्या पापाच्या अंधकारातून बाहेर काढणारा तोच एकमेव परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रभू येशूला आपल्याला स्वीकार करायचा आहे. The Savior is waiting to do something for you. आणि तारणाऱ्याला आपल्यासाठी काहीतरी करायचं आहे. Only eternity can reveal what Jesus Christ can do. आणि फक्त आपल्याला सार्वकालिकरित्याच कळेल की प्रभू येशू आपल्यासाठी काय करतील. With you in your life, आपल्या संगती आपल्या जीवनामध्ये as a Savior, तारणारा म्हणून, as a teacher, शिक्षक म्हणून, guide and friend. मार्गदर्शक म्हणून, म्हणजेच गाईड म्हणून, आणि आपला मित्र म्हणून. He is our true friend. आणि प्रभू येशूच आपला खरा मित्र आहे. No one is the best friend than Lord Jesus Christ. आणि प्रभू येशू शिवाय आपला खरा मित्र, खरा सखा तर नक्कीच कोणी नाही. Lord Jesus, our Savior, is waiting for you. आणि आपला तारणारा आपला प्रभू येशू आपली प्रत्येकाची वाट पाहत The आहे. last and the best point, शेवटचा आणि चौथा मुद्दा बघूया आपण. the Savior is waiting to do something with you. तारणारा आपली वाट बघत आहे, आपल्या संगती, आपल्या सोबत काहीतरी Have करायचं. you ever thought that Lord Jesus Christ is waiting for you? आणि कधी आपण असा विचार केला आहे की प्रभू येशू माझ्यासाठी वाट बघत असतील? You have many problems in your life. आपल्या प्रत्येकाला बऱ्याच प्रॉब्लेम्स आहेत आपल्या You जीवनामध्ये. think of all those things in your life. आणि त्या सर्व गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये विचार करत You राहतो. have time for all those things to think of. आणि मग या सर्व गोष्टीची काळजी करायला आपल्याकडे वेळ आहे. You have lot of time to consult your parents, consult your friends, consult your brothers and sisters to think of all these things. आणि या सर्व गोष्टीबद्दल विचार विनिमय करायला, सल्ले मशवरे घ्यायला, काळजी करायला आपल्याला आपले पालक आहेत, आपले भाऊ बहीण आहेत, मित्र आहेत, शेजारी आहेत, आणि लिस्ट तर मोठीच असेल. But have you ever thought of Lord Jesus Christ that He wants to do something for you? आणि आपण कधी असा विचार केला आहे का की प्रभू येशू माझ्या संगती काहीतरी करू शकतात? Something with you. आपल्या सोबत, आपल्या संगती त्यांना काहीतरी करायचं आहे असं कधी आपण विचार केलाय का? Because He is not alone to do the work of God. कारण प्रभू येशूच फक्त एकटे नाहीयेत की प्रभू येशूनेच पूर्ण काही जबाबदारी स्वतःवर घेतली He नाहीये needs you. की मीच सर्व काही करेन. प्रभू येशूला आपली गरज आहे. He needs you. प्रभू येशूला नक्कीच आपली गरज आहे मदतीची. God calls you. आणि आपल्याला आपला देव बाप बोलवत आहे. And He wants you in His work. आणि प्रभू येशूला, आपल्या देव बापाला आपली त्याच्या कामासाठी गरज आहे. He needs you wherever you are to do His work and to do His incomplete task. आणि प्रभू येशूला आपली गरज आहे. कुठे गरज आहे? आपण जिथे कुठे आहोत, ज्या ज्या ठिकाणी आहोत, त्या त्या ठिकाणी प्रभू येशूचं काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्या त्या ठिकाणी त्याची प्रभू येशूला गरज आहे. Today afternoon is the time to make
correct decision. आणि आज दुपारी आपलं योग्य निर्णय, सत्य निर्णय, खरं निर्णय घेण्याचा समय आहे. This is time for you and me आणि हा समय तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. to give consent to Lord Jesus Christ. आणि प्रभू येशू संगती हात मिळवण्याचा हा समय आहे. And once you once you shake hand with him, you will be the best friend and he will be your best friend. आणि जेव्हा आपण प्रभू येशू संगती हात मिळवू तेव्हा तो आपला खरा मित्र आणि आपण त्याचे खरं मित्र होऊया. One very best example is in our New Testament in the Bible. आणि आपल्या शास्त्रामध्ये नव्या करारामध्ये एक सुंदर असं उदाहरण आहे. Lord Jesus Christ was on the mountain आणि प्रभू येशू एक दिवस एका पर्वतावर होते preaching the word of God. आणि तिथे आपल्या देवबापाचं परमेश्वर देवाचं वचन ते सांगू The लागले. whole crowd, the multitude had followed him, आणि तिथे जो जमाव प्रभू येशूच्या मागे आलेला होता. and then they felt hungry. आणि मग त्या जमाव जो होता बऱ्याच वेळापासून वचन ऐकत होता आणि त्यांना भूक लागली. Lord Jesus Christ realized that the crowd is very hungry and they need food. आणि प्रभू येशूला समजलं की अरे सगळ्या लोकांना आता भूक लागलेली आहे. He appealed to through his disciples that whoever has something can hand over to him. आणि शिष्यांना प्रभू येशूने सांगितलं की तुम्ही बघा कोणाकडे काही अन्न जर असेल तर ते अन्न घेऊन या इकडे. One little boy. आणि मग काय झालं तसं केल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी केलं आणि एवढ्या मोठ्या जमावातून एक छोटा मुलगा. And he came to him, Lord Jesus Christ, with the lunch box. आणि मग त्या लहान मुलाने आपलं जेवण आईने सोबत पाठवलेलं ते जेवण प्रभू येशूला दिलं. His loving mother had given him he had given him 5 loaves of barley food and 2 fishes. आणि त्याच्या प्रिय आईने त्या लहान मुलाला 5 बार्लीच्या ब्रेड आणि 2 मासे दिलेले होते. And the disciples distributed all those things to the crowd. आणि मग ते प्रभू येशूच्या हाती त्यांनी जेवण दिलं आणि प्रभू येशूने शिष्यांना सांगितलं हे जेवण सर्वांना तुम्ही वाटा. That day, because of those 5 loaves and 2 fishes, the crowd was really happy. आणि त्या दिवशी 5 भाकरी बार्लीच्या 5 ब्रेड म्हणजे आपण भाकरी म्हणूया 5 भाकरी आणि 2 मासे त्याच्यावरून पूर्ण 5,000 लोकांचा लोकसमुदाय पोट भरून जेवू शकला. 5,000 people came and they had gathered there and they really thanked Lord Jesus Christ for the hunger they had. आणि मग त्यांनी पोट भरून जेवलं आणि मग जेवण झाल्यावर प्रभू येशूचे एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला ज्यांना एवढं अन्न बस झालं त्यांनी प्रभू येशूचे उपकार मानले, आभार मानले. आणि बघा ह्या उदाहरणावरून आपण हे शिकू शकतो की प्रभू येशूला आपली गरज असते. This is not a false story. आणि ही काही अशी तशी मनाची मनगडंत गोष्ट नाहीये. This is a true story. ही एक सत्य गोष्ट, A सत्य little कथा boy, आहे. आणि आपण ह्या गोष्टीमध्ये कोणी मदत केली प्रभू येशूची बघतो. एक लहान असा a मुलगा, young boy, फार लहान असा मुलगा तो आहे. just 5 loaves of barley pieces. आणि त्याच्याकडे काय होतं, आईने बांधून दिलेली शिदोरी होती, 5 भाकरी होत्या And 2 fishes. आणि 2 मासे होते. Whatever you have. आणि त्याच्याकडे एवढंच होतं. वयाने तो लहान होता. आईने दिलेला डब्बा शिदोरीत होती. आणि आपण आपल्याकडे जर जे काही असलं ते आपण प्रभू येशूला देऊया. He had nothing else. He did not think of himself. आणि मग लहान लेकरं तर स्वतःचा विचार करतात, मी काय खाणार आणि असं. आणि ह्या लहान लेकरांनी, या लहान मुलांनी स्वतःचा तर विचार केला नाही. He gave everything, whatever he had in his lunch box,
to Lord Jesus Christ. आणि जे काही या लहान मुलाच्या शिदोरीत होतं ते मी सर्व काही प्रभू You येशूला can देऊन do the टाकलं. same way in your life. आणि आपल्या जीवनामध्ये देखील आपण असंच प्रभू येशूसाठी करू You शकतो. can give everything in your life to Lord Jesus Christ. आपल्याकडे जे काही आहे ते सर्व काही आपण प्रभू येशूला देऊया, The Savior is waiting for you. कारण आपला तारणारा प्रभू येशू आपली वाट पाहत Lord आहे. Jesus Christ is waiting for you. आपला प्रभू येशू आपली वाट पाहत आहे. The Savior is waiting for you. तारणारा आपली वाट पाहत आहे. Are you ready to accept Him in your life? आणि प्रभू येशूला स्वीकारण्यासाठी आपण तयार आहात का? Today He is standing at the door of your heart. आज प्रभू येशू आपल्या हृदयरूपी दाराजवळ उभे आहेत. Are you really happy to take Him inside? आणि प्रभू येशूला आपल्या हृदयरूपी दार उघडून आत घेण्यासाठी आपण आनंदी आहात काय? Today afternoon is the time of decision. आणि आज दुपारची वेळ आहे, योग्य निर्णय घ्यायची आज दुपारची वेळ आहे. May God bless you to take right decision. आणि देवबाप आपल्याला मदत करो एक योग्य निर्णय May घेण्यासाठी. God bless you abundantly. देवबाप आपल्या सर्वांवर खूप आशीर्वाद Thank you पाठवो. very much. सर्वांना खूप थँक्यू. सर्वांचे खूप आभार.